गणेश भक्तांचे स्वागत करीत आहोत। सुस्वागतम। आम्ही सादर करीत आहोत नरसिंह अवतार, नरसिंह अवतार, अवतार, अवतार। ही कथा आहे भक्त प्रल्हादाच्या विष्णू भक्तीची। ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सनत कुमारांनी विष्णूच्या दरबारात द्वारपाल असलेल्या जय आणि विजय यांना दिलेल्या शापामुळे दैत्य कुळात हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकश्य यांचा जन्म झाला। हे दैत्यपुत्र राक्षसी प्रवृत्तीचे होते। त्यांनी प्रचंड उच्छाद मांडून स्वर्गावर घाला घालून देवांना हैराण केलं होतं। एके दिवशी वराह रूपी विष्णूनं हिरण्यकश्यचा वध केलेला पाहून हिरण्यकश्यपू संतापला। त्यानं विष्णूचा पराभव करण्यासाठी मंदार पर्वतावर ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली। तपश्चर्येमुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवानं हिरण्यकश्यपूला वर दिला, तुला घरामध्ये, बाहेर, रात्री, दिवसा, जमिनीवर, पाण्यात, आकाशात, देव, मानव, पशूकडून कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्रानं मृत्यू येणार नाही। हिरण्यकश्यपू विष्णूचा शत्रू असूनही त्याचा धाकटा मुलगा प्रल्हाद मात्र मोठा विष्णू भक्त होता। वडिलांच्या विरोधाला न जुमानता तो सदैव विष्णूचं नामस्मरण करीत असे। नारायण नारायण। प्रणाम देवर्षी नारद मुनी, आज आमच्या दरबारात येणं केलं। नारायण नारायण। दैत्यराज, आमचा संचार त्रिखंडात असतो हे आपण जाणतात। देवाधिदेव विष्णूंचं नामस्मरण आपल्या राज्यात पूर्णतया वर्ज्य असताना आपला सुपुत्र मात्र नारायण नारायण असा जोप करतो, हे आपण कसे सहन करता दैत्यराज? काय सांगताय काय? हे कदापि शक्य नाही। क्रोधित होऊ नका दैत्यराज, क्रोधित होऊ नका। जाता जाता आम्हाला जे ज्ञात झालं ते फक्त आपल्या कानावर घातलं इतकंच। नारायण नारायण। ओम नारायणाय नमः। ओम भगवती वासुदेवाय नमः। काही केल्या प्रल्हाद नारायणाचं नाव सोडायला तयार नव्हता। प्रल्हादामध्ये आपला शत्रूच वास करतो आहे हे पाहून हिरण्यकश्यपूनं त्याचा अनन्वित छळ केला। त्याला मारण्यासाठी हत्तीच्या पायी दिलं, उकळत्या तेलात टाकलं, विषारी नागाचे दंश केले, डोंगरावरून कडेलोट केला। तरी प्रत्यक्ष विष्णूनं प्रल्हादाचं रक्षण केलं। काही केल्या प्रल्हादाचा अंत होत नाही हे पाहून हिरण्यकश्यपू प्रचंड संतापला। प्रल्हादा, कुठे तुझा नारायण? दाखव मला, आता मीच त्याचा या क्षणी अंत करून टाकतो। दाखव तुझा नारायण। माझा नारायण सर्वत्र आहे। जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तो भरून राहिलेला आहे। आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी त्याचा वावर सर्वत्र आहे। सर्वत्र आहे? मग सांग, इथे कुठे आहे तो? सांग, या खांबामध्ये तो आहे का? थांब, मी त्याचा अंत करून टाकतो। होय पिताश्री, मला तर तो खांबात सुद्धा दिसतोय। असं? मग मला कसा दिसत नाही? थांब, माझ्या या गदेच्या प्रहारानं त्या खांबाचा चक्काचूर करून टाकतो। ब्रह्मा जी ने मुझे वरदान दिया है। क्या वरदान दिया है? कि ना मैं दिन में मर सकता हूँ, रात्रि में। तो देख दुष्ट, इस समय न दिन है न रात्रि, ये संध्या काल की बेला है। ना मैं घर के भीतर मर सकता हूँ न घर के बाहर। तू न घर के भीतर है न घर के बाहर, तू इस समय चौखट पर है। ब्रह्मा जी ने कहा था कि ना मैं धरती पर मर सकता हूँ, आकाश में। ब्रह्मा ने सत्य कहा था। देख, तू इस समय ना धरती पर है ना आकाश में, तू धरती और आकाश के मध्य मेरी गोद में है। मैं आधा नर और आधा सिंह,
मेरा नाम नरसिंह है। मेरे हाथों में ना कोई अस्त्र है ना शस्त्र। मैं अपने नखों से तेरा उदर चीर कर तेरा वध करने जा रहा हूं। अरे बचाओ! भगवंता शांत व्हा, शांत व्हा, भगवंता शांत व्हा. अशा रीतीनं नरसिंह अवतार घेऊन विष्णूनं हिरण्यकश्यपूचा शस्त्र अस्त्राविना दिवस आणि रात्र नसताना, मानव देव आणि पशु नसताना, आकाश नाही जमीन नाही, घरात नाही बाहेर नाही, अशा सायंकाळी महालाच्या उमऱ्यावर मांडीवर घेऊन ब्रह्मदेवानं दिलेला वर लक्षात घेऊन वध केला. हे गणराया तुझी मूर्ती साजरी, देवा करुणा करा, तुझीच छाया सदा